संपूर्ण स्पर्धेचो डोलारो अगदी दिमाखात डौलदाररित्या आपण अनुभवतो. नाग सावंतवाडी कासारडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत 2 तुल्यबळ संघांची ग्रंथिका म्हटली तर ती पत्रिका जुळवताना जय हनुमान उत्तर गावठण जिंकलेलो टॉस घेतलेली फील्ड मॅजिकल पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पिंट्या केदार स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन फलंदाजीचा निमंत्रण गणेश कृपा बंडवाडीचं हुकुमी एक्को आदित्य पाताडे आणि साथिक अनुभवी आणि विस्फोटक धाकड फलंदाज गणेश कोलते. पंच रामू शिर्केसर सामनो सुरुवातीचा इशारो स्क्वेअर लेग पंच अमोल मेस्त्रींच्या साथीन मॅजिकल पॉवर प्लेचं षटक अनिवार्य शक्ती प्रदर्शनाच्या षटकात रिंगणाच्या आत सगळे क्षेत्ररक्षक घेरो धरून पंढरीच्या विठोबाग जसं अगदी सगळे भक्तजन घेरो धरताना उडवलेलो चेंडू यावेळी देखील कनेक्शन प्रॉपर हवाई सफर डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या कपळावरना टांगा पलटी घोडे फरार चॅम्पियन्स षटकार डीजे झापूक झुपूक षटकार 6 रन्सान केलेली बोणी श्री गणेशा अकाउंट ओपनिंग. ओव्हरपिच चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचं फटको सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पहिल्या चेंडूवर षटकारान खोललेला खाता आणि दुसऱ्या चेंडूवर ह्यो डॉट फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडू घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. यावेळी उडालेलो कारण जो फुटलेली पाईपलाईन क्षेत्ररक्षकाच्या गोदीत विसावलो उघडलेल्या शिंपल्यात जसो मोती दिसता अगदी तसो विकेट ह्यो बियाचो कोंबो पहिला कलाम प्राइस विकेट आणि म्हटला तर लागलेला हाताक चोळ आदित्य पाताडेच्या नावाचा लागलेला कलाम. ठीक आहे षटकारान सुरुवात केलेली असा वाटलेला आदित्य पाताडे आधीच्याच मॅच मध्ये जसो सेट झालेलो अगदी थैसूनच बॅटिंग सुरुवात केलेली मात्र दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवर शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांनी टिपलेलो झेल इलो हुलीर आणि गेलो केंडीर. पहिला कलाम तिसऱ्या क्रमांकावर बॅटर सागर चव्हाण. सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रियाजी पाताडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2100 ही देणगी स्वरूपात प्राप्त. आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद. सन्मान देणारो चेंडू यावेळी देखील शॉर्टर फॉर्मॅट मध्ये या फास्ट क्रिकेट मध्ये आदर देणारो चेंडू असं म्हटलं जातं आदर आणि चादर योग्य वेळी योग्य व्यक्ती देऊची क्रिकेटमध्ये हो सन्मान खूप कमी बघूक मिळता. सन्माननीय भजन सम्राट प्रकाशजी पारकर साहेबांकडून या स्पर्धेसाठी 5000 रुपयांची देणगी रक्कम स्वरूपात प्राप्त. मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मनापासून स्वागत. एक टॉर्च हरवली आहे कोणाला सापडली असल्यास आमच्यापर्यंत सुपूर्त करा. एक टॉर्च हरवली आहे. षडंबूल करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यांना स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन नॉन स्ट्रायकिंग एंडवर डायरेक्ट हिट होण्याची अपेक्षा. यावेळी संधी 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 म्हणजे काय अमोल सरांच्या भाषेत चहात बुडवलेला बिस्किट आणि संधी अगदीच तेवढीच असता. जरासो वेळ झालो जरासो उशीर झालो तर चहात बुडवलेला बिस्किट आणि संधी दोन्ही गेलेच म्हणून समजायचे. गरवणाऱ्या माणसा किचारा गळात अडकलेलो मासो थोडीशी ढील दिल्यानंतर जसो सुळकान जाता फाटलेल्या पिशवेतना अगदी बांगडो बाजारातना आणताना जसो मातीक मिळता अगदी तशी ही संधी. संधी हा 2 अक्षरांचा शब्द असा मात्र त्याच्यात खूप मोठो अर्थ समावलेलो.
2 षटकानंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक होतो याची नोंद घ्या. दोन्ही संघांचे 12th मॅन राखीव खेळाडू. ड्रिंक्स ब्रेक 2 ओव्हरीनंतर पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. धावफलक 9-1 आघाड्याच्या मोबदल्यात. आदित्य पाताळेचा 1 षटकार सोडलो तर फक्त आणि फक्त मैदानात सगळे बियेचे कोंबे. विकेट नंतर 3 एकेरी रन्स. धावफलक 9 रन्सार. सागर चव्हाणच्या साथीने आता गणेश कोलते. ओके सर, करेक्टेड. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक थोडस दूर. ताटात इला पण मुखाक नाही लागला. मात्र सुरेख बॅकअप. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. दर्जेदार एफर्ट्स आणि एफर्ट्स. उडालेलो कारण जो होतो कदाचित थोडस लेट सुरुवात असतात किंवा फ्लड लाईट्समुळे हा चेंडू ओळखण्यात थोडीशी झालेली ढिलाई. इनसाइड आउटच्या फटक्यावर यावेळी 2 रन्स आणि 2 रन्सांनी सागर चव्हाण वैयक्तिक 4 रन्सार. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने धाकड विस्फोटक गणेश कोलते. मात्र गोलंदाजी मार्कवर संकेत. पहिल्या चेंडूवर 2 रन बहाल करताना धावफलक 11. 1च्या डबल गेमार. रिव्हर्स स्वीप. अल्टी पलटी दुधारी तलवार. लागलो तर आबाद नाहीतर बरबाद. डॉट चेंडू. ह्या रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिट साठी आमच्या मालवणी भाषेत बरेच वाक्प्रचार. चराच्या ढोराक मराची वडी. ओल्याची वाक सुको बिबो. उडलो तर तीर नाहीतर फकीर. उडालेलो कावळो बुडालेलो भांडूक. हे सगळे वाक्प्रचार यावेळी आठवणीत. दुसरा चेंडू मेडन पोलांडो कुवांडो पडसार. बॅटर गबगार. तिसरो चेंडू फुलरल्यान पद्धतीचो थोडंसं स्टंपांच्या समोर. अपील जोरदार. आत्मविश्वास कमी. आणि नेमक्या ह्याच हेरला आमचे पंच अमोल मेस्त्री सर नकार देताना. तीनही पंचांचा त्रिकूट ह्या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी अंगावर घेत ही स्पर्धा यशस्वीतेकडे सांगतेकडे सेमीफायनल 1 अर्थातच उपांत्य फेरीतलो मुकाबलो. जो जिंकतलो तो फायनल मध्ये आणि जो हरतलो ते का पुढच्या वर्षीची प्रतीक्षा. जत्रा येतच असतात. फिरणाऱ्या गोपाण वया अगदी तसा स्पर्धा होतच असतात. मात्र ही स्पर्धा वर्षातनं एकदा आणि ही खेळण्याची संधी पुढच्या वर्षी येतली की नाही. कदाचित आणखी मोठ्या विस्तृत स्वरूपात ही स्पर्धा होतली. कासारडे गावातले हे वलयांकित मातब्बर संघ आणि त्यामधून कासारडे गावातलेच सगळे एक वाडी एक संघ फॉर्मॅट वरचे हे सगळे संघ एकमेकांच्या विरोधात मैदानात. शपल क्रॉस करत नटराज पोझिशन दाखवत यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. एकेरीचा दुहेरीत रूपांतर करण्याची संधी होती. मात्र मैदानात 2 गोष्टी प्रकर्षाने आठवतले. NH66 वरचो मारलेलो यू टर्न आणि बैलगाडी याची खरडी. ह्यो नकार होतो दुसरं रन घेण्यासाठी. धावफलक 13 रन्स. 1 आघाड्याच्या मोबदल्यात आदित्य पाताडे फक्त 1 प्रवेशाचं ब्रह्मराक्षस करून तंबूच्या आश्रयात. ओव्हरपिच चेंडू. यावेळी क्रिकेटच्या परिभाषेत मालवणी वाक्प्रचार. किरडावलेला होना. पाया बुडला होना. दुसरा कलाम. सागर चव्हाण बॅक टू द पवेलियन. डीजे लक्ष्मण अडिवरेकर नंबर 4 बॅटर. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने विकेटचा पतन. एक सफलता गोलंदाज संकेतच्या खाती. दुसरा कलाम. आदित्यच्या पाठोपाठ दुसऱ्या खुर्चीचो मानकरी सागर चव्हाण वैयक्तिक 4 रन्सांची भर घालत तर सांघिक 13 वर दुसरो हादरो. प्रथम फलंदाजी जय हनुमान उत्तर गावठण विरोधात गणेश कृपा बंडवाडी. हे 2 मातब्बर तुल्यबळ संघ. दुसऱ्या ओव्हरीची भैरवी घालण्याची तयारी मैदानात. यावेळी फसवो चेंडू. लांब लचक रनअप
15 ते 20 पावलांचा रनअप दुसऱ्या रन्ससाठी वळवलेली पावला परत एकदा मैदानात NH66 चं यू टर्न. यावेळी लक्ष्मण आडिवरेकर लावलेली खरडी दुसरं रनासाठी नकार. शेवटच्या चेंडूवर इलेलो एकेरी रन्स 12 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या 2 ओव्हरीत प्रथम फलंदाजी करताना गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ 2 प्रमुख मोहऱ्यांच्या मोबदल्यात 14 रन्स. बारा ओव्हरींचं लेखाजोखं बघितलं तर पहिल्या ओव्हरीत इलेले 9 रन्स मॅजिकल पॉवर प्लेच्या षटकात गमावलेलो 1 विकेट. त्यानंतर संकेत दुसऱ्या ओव्हरीत बहाल केलेले फक्त 5 रन्स मिळवलेलो 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरीत पिंट्या परत एकदा वैयक्तिक दुसरा संघाच्या वतीने तिसरा षटक. पिंट्याची गोलंदाजी खाली रवलेलो चेंडू भुजकाळात टाकून गेलो. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने डायरेक्ट हिट होण्याची अपेक्षा होती. यावेळी प्रेशर आणि प्रेशर हे प्रेशर मैदानात भल्या भल्यांचो कस बघता ह्या क्रिकेटचा मैदान असा हे कोणच कायमस्वरूपी प्रस्थापित नसता. अर्थातच बऱ्याच जणांना संधी असता ही प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्याची. मात्र बरेच अनुभवी खेळाडू देखील आपल्या खेळाच्या जोरावर तरुण तारुण्यांका देखील लाजवताना दिसतले. 15 रन्स धावपलकावर पहिलो रन्स चोरट्या स्वरूपात ही दिवसा उजेडा झालेली धावांची चोरी. आकोटाप्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न लेट कटच्या स्वरूपात पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचा वाजवी क्षेत्ररक्षण फक्त 1 रन. गणेश कोलते यावेळी मर्मस्थानाचा भेदन करणारी गोलंदाजी. मात्र गणेश यावेळी सहजासहजी आपण विकेट द्यायचो नाही. 5 ओव्हरीचा मुकाबला असा फायटिंग टोटल नेण्यासाठी गणेशचा मैदानात राहणं खूप गरजेचा असा. श्री गणेश तर गणेशने केला मात्र तो विस्फोटक आक्रमक रूप विक्राळ रूप देखील गणेशचा बघूचा लागताला मैदानात. दिशा भरकटली दशा बिघडवणारा इशारो पंचांचो चेंडू टाकूचो तो गल्लीत पोचलो दिल्लीत. पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी चांदा ते बांदा हे मराठी भाषेतले वाक्प्रचार. तुया ते मया वास्को टू मॉस्को हे गोवा राज्यात प्रचलित वाक्प्रचार. शफल क्रॉस करत खाली रवलेलो चेंडू डुबकी मारलेलो चेंडू दडी मारलेलो चेंडू हे चेंडूवर वापसी. ह्या चेंडूवर खाली रवणाऱ्या चेंडूवर काहीही कळाक नव्हता. संपूर्णतः निशब्दित करणारी गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर लेग बाईजवर इलेलो 1 विकेट. दुसऱ्या चेंडूवर इलेलो बॅटच्या माध्यमातून 1 विकेट. त्यानंतर वाईड आणि त्यानंतर डॉट ड्राईव्ह. कव्हरच्या रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक डीप वरना चेंडूवर तोपर्यंत आणखी 1 रन घेण्याची संधी. लक्ष्मण आडिवरेकर एका बाजून शीट अँकरिंगची रोल. 4थ्या क्रमांकावर धावफलक चालतो बोलतो ठेवण्यासाठी पाठवलेला ह्या समीकरण मैदानात. आता दुसऱ्या बाजून गणेश कोलते विस्फोटक अंदाजात अजूनही कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकता. धावफलक 18. आकोटाप्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खाली. ही मॅच नव्हती ही कॅच नव्हती ही मॅच होती आणि ह्या कॅचवर ह्या मॅचचा भवितव्य होता. ही खुटी मारूक दिलेली संधी होती. गणेशला ही मारूक दिलेली खुटी. गणेशने मटी रचल्या नाही तर गणेश आणि बंडवाडी गणेश कृपा क्रिकेट संघ हे कमनसिबी म्हणायचं लागतो. कारण ही संधी परत आयुष्यात येत की नाही. क्रिकेटचा पटल ह्या देखील एक आयुष्य असा आणि आयुष्यात ही परत संधी ओळखणाऱ्यांकाच मिळता. यावेळी शॉटअँपुलचा फटको लक्ष्मण आडिवरेकरच्या बॅटमधून मिडॉन क्षेत्ररक्षक यावेळी मात्र बॅकअप करण्याच्या तयारीत. तोपर्यंत मिड विकेट क्षेत्ररक्षकांनी केलेलो गॅदर चेंडू आणि थेट यष्टीरक्षकापर्यंत फेक. ह्या चेंडूवर इलेले 2 रन. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 3 ओव्हरींच्या समाप्तीनंतर धावफलक 21. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर 4थ्या आणि 5व्या ओव्हरीचं घमासान. डीजे बंटी. विराटजी यादव साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन.
शब्दपुष्पांनी मनस्वी स्वागत करत विनंती आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं, स्थानापन्न व्हावं. सन्माननीय श्री विराजजी यादव या स्पर्धेचं निमित्त साधत आपलं विराजजी यादव साहेब आपलं मनस्वी स्वागत विनंती आपण आमच्या व्यासपीठावर यावं, स्थानापन्न व्हावं. आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजन संयोजन समितीकडून आपलं मनस्वी स्वागत. जय हनुमान उत्तर गावठण विरुद्ध गणेश कृपा बंडवाडी पहिलो सेमीफायनलचो मुकाबलो. उपांत्य फेरीत जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघान दिलेला निमंत्रण गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघात फलंदाजीचा. सुरुवातीच्या षटकात एका षटकारानंतर आदित्य पाताडेचो प्राइस विकेट बडी मछली चाले में म्हटला तर बंपर कॅच. त्यानंतर दुसऱ्या बाजून सागर चव्हाणने सांभाळलेली कमान वैयक्तिक 4 रनसार दुसऱ्या गाड्याच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्यात गणेश कोलतेच्या साथीन लक्ष्मण अडिवरेकर 2 बॅटर मैदानात. पहिल्या 3 ओव्हरीत जमवलेले 21 रन 7 ची सरासरी. चौथा षटक गोलंदाजी मार्कवर सोन्या. सन्माननीय विद्याधर नकाशे साहेबांकडून गणेश कोलतेंच्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सुरेशजी नकाशे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक गणेश कोलते यांच्या षटकारांसाठी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक दर्जेदार क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या क्षेत्रात यश त्या ठिकाणी तैनात. आणि या यशच्या हातात बऱ्याच अंशी यश असतं. अमोलजी खूप चांगल्या स्पर्धांमध्ये चांगला क्षेत्ररक्षण यशच्या माध्यमातून गोलंदाज सुंदर गोलंदाजी सोन्याची. अगदी मुखरी लाईनचो चेंडू ऐन मोक्याच्या क्षणाक बैठक शॉटच्या पद्धतीने टोलावलेलो स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक करवी सुंदर क्षेत्ररक्षण. कणकवली तालुका अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी मेस्त्री साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन. हृदयापासून मनापासून हार्दिक स्वागत करत मिलिंदजी आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासारडे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 औचित्य साधत आपलं मनपूर्वक स्वागत विनंती आपण स्थानापन्न व्हावं. कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण तोपर्यंत दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. परत एकदा NH66 चो ह्यो मारलेलो यू टर्न आठवतलो. फक्त एकेरी रन दिलेलो नकार दुसऱ्या रन्सासाठी लावलेली खरडी. धावफलक 24. स्ट्रायकिंग एंड डिरेक्शन लक्ष्मण अडिवरेकर आणि दुसऱ्या बाजू गणेश कोलते हात खोलण्यासाठी लालायित. मात्र ही एल्पेन लिबेची ॲडव्हर्टाइज डोळ्यासमोर कधी येतली ही प्रतीक्षा. लालच आहा लपलपा. शपल क्रॉस करत फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा फटको मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी दबा धरून फक्त 1 रन घेण्याची संधी. दर्जेदार सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षकांचं पाठीराखव अर्थातच क्षेत्ररक्षण ह्या पाठराखण करताना गोलंदाजाचा पहिल्या 4 चेंडूंवर फक्त 4 एकेरी रन्स. चौथ्या षटकात उत्तरार्धातले 2 चेंडू घेऊन गोलंदाज सोन्या. दुसऱ्या बाजून गणेश कोलते आणि लक्ष्मण अडिवरेकर यांका जाग्यावर खुटो करून ठेवणारी गोलंदाजी. पहिलो सेमीफायनलचो मुकाबलो अर्थातच लाखाचे 12,000 करणारो मुकाबलो. फुलटॉस चेंडू स्क्वेअर कट अप्पर कट. यावेळी कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या फायर. क्षेत्ररक्षक रवलो रापीत आणि चेंडू पोचलेलो गॅपीत. चौकार. चेंडू आणि नो चेंडूवर मिळालेलो चौकार. 5 अतिरिक्त रन्स म्हणजे मालवणीत 1 थापाट आणि त्याच्यावर फ्री हिटचो इशारो. 5 अतिरिक्त रन्सान धावफलक पोचलो 30 रनसार. 4 चेंडूंचो खेळ समाप्त. वादळापूर्वीची शांतता मैदानात अर्थातच एक शांततेक चिरणारो शांतीत क्रांती करणारो फटको गणेश कोलतेच्या बॅटमधून.
गोलंदाजी ह्या चेंडूवर बघितली, हातातनं स्किड झालेलो चेंडू आणि त्या चेंडूवर फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर गोलंदाज सुसज्ज. सोन्या पहिल्या 4 चेंडूंवर दर्जेदार गोलंदाजी. यावेळी कनेक्शन प्रॉपर, हवाई सफर. यावेळी मात्र चेंडू सीमा रेखा पार, पावळेचा पाणी पाष्टाक. चॅम्पियन षटकार. साहेबांनी लावलेले त्या 500 रुपयांचं मानकरी गणेश कोलते. द हिस्टॉरिकल फिगर सुनील गावस्कर सरांका त्यांच्या जमान्यात 60 ओव्हरींच्या सामन्यात 36 रन्स बनवलेले. युवराज सिंगने 6 चेंडू लावले आणि भारतीय संघ टेस्ट मध्ये ऑल आउट झालो. ऑस्ट्रेलियात तो 36 आकडो. मैदानात दोनही संघांमध्ये 36 आकडो लागलेली रेस. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर, सीमारेखा पार. रोलिंग रोलिंग आणि रोलिंग चौकार. धावफलक 40. व्यासपीठावर मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये कणकवली तालुकाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी मेस्त्री साहेबांचं यथोचित सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रमुख आयोजक संजयजी देसाई साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित मान सन्मान करूयात. मायेचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देत आपण कणकवली तालुकाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी मेस्त्री यांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. चार ओव्हरींचा खेळ समाप्त. धावफलक 40. 2 गाड्यांच्या मोबदल्यात लेट पण थेट मैदानात अख्खावून इंगळे ओकताना गणेश कोलते. दुसऱ्या बाजूला लक्ष्मण अडिवरेकर तितकीच मोलाची संयमी खेळी. शेवटचे 6 चेंडू इनिंगची समाप्ती करणारे. शफल क्रॉस करण्याचा प्रयत्न. यावेळी बाहेरची कडा. क्षेत्ररक्षकाच्या मुखावाटे पडलेला चेंडू. 1 रन. हे 1 रन खूप महत्वाचा, कारण उरलेल्या 5 चेंडूंसाठी गणेश कोलते स्ट्राईकवर येणं महत्वाचा. गोलंदाजाची मात्र सुंदर कामगिरी. प्रफुल्ल हे शेवटच्या 5 चेंडूंवर प्रफुल्लित करणारी गोलंदाजी प्रफुल्लकडनं अपेक्षित असलेली. जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघात मात्र दुसऱ्या बाजून गणेशने डावाची सुरुवात केलेली, त्याच गणेशकडनं आता अकराळ विकराळ रूप घेण्याची अपेक्षा. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघात यावेळी गोलंदाजाक आरसो दाखवणारो, मान्यवरांका सलामी देणारो फटको. मात्र क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचा. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने चित्याची चपळाई, हरणाचो वेग, सशाची चतुरता. 2 रन्सांसाठी वळवलेली पावला. काजीचो सीझन असा. लोकांच्या काजीच्या परड्यात काजी चोरण्यासाठी गेल्यानंतर मालक किंवा मालकाचो कुत्रो पाठी लागल्यानंतर जशी धूम, अगदी तशी धूम टोकलेली. 2 रन्स. धावफलकार 43. 43. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रफुल्लचो चेंडू. यावेळी वाई झटके पण गुलीगत फटके. मॅक्सिमम शॉट. बुक्की टेंगुळ. चॅम्पियन षटकार. लक्ष्मण अडिवरेकरांच्या पहिल्या रन्सानंतर लक्षात येतलो गणेशचे दुसऱ्या चेंडूवरचे 2 रन, त्यानंतर इलेलो षटकार. धावफलक 49. 2 गाड्यांच्या मोबदल्यात उपांत्य फेरीतलो हे मुकाबलो दोन्ही संघांसाठी करोया मरोची स्थिती. अर्थातच तब्बल 14 संघ दाखल झालेले पहिल्या दिवशी कालच्या रजनीमध्ये. आणखी एक ओव्हरपेच चेंडू. मुखावाटे पडलेलो चेंडू. ह्या चेंडूवर गती परिवर्तन होता. ह्या चेंडूवर मिश्रण होता रनलँड टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. ह्या चेंडूक ज्यासाठी गोलंदाजान गुदगुले केलेले, अगदी त्याच्या विरुद्ध बाजू कूस बदलताना दिसलो चेंडू. चेंडू मेडन पोलांडो कुवांडो पडसार. बॅटर गबगार. 49 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना यावेळी थोडीशी ढिसाळ, थोडीशी गचाळ कामगिरी. अर्थातच फॉलो थ्रू मध्ये झालेलो अडथळो आणि त्या अडथळ्यावर वाईडच्या स्वरूपात मिळालेलो 1 अतिरिक्त रन्स.
मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, जब मिले मुफ्त खाने को तो कौन जाए कमाने को. मालवणीत जेव्हा मिळता फुकटची भाकरी तर कित्याक करू कोई चाकरी, ह्या मानीची आठवण येतली. तो फुकट तो पौष्टिक म्हणणारो रन्स गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाच्या गोटात. अर्धशतक 50 पार. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. फॉलोथ्रो मध्ये झालेली थोडीशी चूक, यावेळी एक अतिरिक्त रन्स बहाल करत परत एकदा गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल, स्ट्रायकिंग यांच्या दिशेने गणेश. पुलारलेन पदो चेंडू आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, फटको खेळल्यानंतर एक घुमर मैदानात. गणेश कोलतेचं दुसऱ्या रन्ससाठी वळवलेली पावला स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. नीरज चोप्राच्या भाल्याग देखील लाजवणारो थ्रो, मात्र तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी आणि संधी सुवर्ण संधीत करत 52 रन्सावर धावफलक इलेल्या 2 रन्सान. शेवटचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू, समारोप करणारा चेंडू, निरोप घेणारा चेंडू, पाठवणी करणारा चेंडू, बोळवण करणारा चेंडू, सांगता करणारा चेंडू. ओव्हरपिच चेंडू, हवाई सफर. यावेळी क्षेत्ररक्षक खाली. तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अटेम्प्ट मध्ये झेल भुई दान, लाखाचे खाक आणि झाकली मुठ 1.25 लाख. देव देता आणि दळीदार पाठ घेता. सुटलेल्या झेलार यावेळी मिळालेले 3 रन्स. गणेश कृपा बंडवाडी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. इलेल्या शेवटच्या चेंडूवरच्या 3 रन्सांनी चल पुढे आणि 3-3 वडे या मालवणी म्हणीची आठवण करीत धावफलक 55. पंजाच्या डबल गेमार 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 चो पाठलाग करण्यासाठी जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ म्हणताना आपण बघतलो असे 56 बघितले की ह्या 56 रन्सांचा बचाव करताना गणेश कृपा बंडवाडी क्षेत्ररक्षण करताना मैदानात जशी परिस्थिती बदलतली तसे मायक्रोफोनवर आवाज मराठी समालोचक प्रदीपजी देऊलकर. तोपर्यंत मी विवेक परब घेतोय क्षणांची विश्रांती. हॅलो चिक. आमच्या या स्पर्धेसाठी कणकवली तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मिलिंदजी मेस्त्री यांच्याकडून 2100 रुपयांची देणगी आली आहे. मंडळाच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद. आपण नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कासार्डे गाव मर्यादित नाईट टुर्नामेंटचा आनंद घेतो आहोत. सेमीफायनलची पहिली लढत चालू आहे आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे सगळे सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करणार आहोत, कासार्डे नाग सावंतवाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या कासार्डे गाव मर्यादित नाईट क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मिलिंदजी मेस्त्री साहेबांना विनंती करणार आहोत, या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहण्यासाठी खास आवर्जून कणकवलीवरून ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आपण मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतानाच कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात डावाच्या दुसऱ्या सत्राचं विवरण प्रदीप देऊलकर यांच्या माध्यमातून.
नमस्कार, वेलकम, सहर्ष स्वागत आपलं पहिल्या सेमीफायनल. आणि एका बाजूला 55 धावा जमवले जात आहेत, 56 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थात अब तक 56 कुठचा संघ बनतोय, चकदे कुठचा संघ देतोय या सामन्यामध्ये, कारण खूप महत्त्वपूर्ण लढत असेल. कारण उपांत्य फेरीचे सेमीफायनलचे लढत, अर्थात क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका झाल्या जयहनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाकडनं, आता मात्र त्या फलंदाजीमधनं सुधाराव्या लागतील. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केली, नाणेफेक जिंकली होती. जयहनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाला 55 धावांवरती रोखलं. एका बाजूला गणेशची फलंदाजी ही बहरली, अर्थात जीवनदान मिळालं. या जीवनदानाचा फायदा उठवत एक सन्मानपूर्वक धावसंख्या फायटिंग टोटल उभा केलाय गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाने जयहनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाविरुद्ध. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय www.tenniscricket.in. त्यांची पूर्ण टीम या मैदानावरती ही स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल tenniscricket.inचं, कारण हल्लीच 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेत. आणि हा चढता आलेख tenniscricket.inचा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात ऑफिशियल्स मैदानावरती सामना सुरू झाल्याचा इशारा देताना दिसत आहे. सलामीची विनीची जोडी 56 धावांचं विजयी उद्दिष्ट डोळ्यासमोर नजरेसमोर ठेवून विनीची जोडी मैदानावरती. सोन्या आणि सोन्याच्या साथीला प्रवीण ही सलामीची विनीची जोडी मैदानावरती जयहनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाची पोहोचताना दिसत आहे. अर्थात पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं गोलंदाज आदित्य या गोलंदाजीची वर्णी लागताना दिसत आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचप्रमाणे कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगवरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी पाहिलं. मॅजिक पॉवर प्ले हे षटक असेल, म्हणजे सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक या 38 रिंगणच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट टर्म पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, चेंडू सीमा पार, षटकार. पाहतोय नाग सावंतवाडी मॅजिक पॉवर प्लेचं षटक. अर्थात हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा होताना दिसतोय. अर्थात दुसऱ्या चेंडूवरती ही एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाला, गोलंदाज यावेळी कमबॅक करताना दिसतोय. आणि दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसत आहे जयहनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक 1ने पुढे सरकलाय, नाममात्र 7 धावा धावफलकावरती. यावेळी नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज प्रवीण प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल. सोन्या एका मोठ्या फटक्याने खातं उघडलंय. अर्थात भागीदारी खूप महत्वाची असेल. मोठा सामना, मोठी धावसंख्या, मग पार्टनरशिप खूप महत्वाची असेल. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. करो या मरोची लढाई असेल दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ सामना जिंकेल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला या स्पर्धेतनं गाशा गुंडाळावा लागेल. अर्थात कुणाच्या नशिबी विजय असेल, कुणाच्या नशिबी पराभव लिहिलेला असेल, नक्कीच येणारी वेळ ठरवून देईल ती या दोन संघादरम्यान. मोठा फटका निघताना दिसतोय, आदित्यवरती आक्रमण चढवलं जात आहे. अर्थात आदित्य याला विचार विनिमय करावा लागेल. गोलंदाजीवरती अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही अति आवश्यक. सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात बदलली गेली. 13 धावा धावफलकावर 56 धावांचा पाठलाग करताना. याही वेळी पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. यावेळी चेंडू एक टप्पा घेतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4-4-4 चौकार.
प्लेचं षटक अर्थात या षटकांमध्ये विजय आणि पराभव मधल्या ज्या धावांचं अंतर असेल ते अंतर कापण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीरांकडनं पाहायला मिळतोय. बिनबाद 17 धावा धावफलकावर. यावेळी फटका फसलाय. मिडॉन शतरक्षक झेल खाली. मिडॉन शतरक्षक कुठेही चुकी करताना दिसत नाही. अर्थात मोह आवरता आला नाही तो प्रवीणला आणि पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाचा प्रवीण. बॅक टू द पॅव्हलियन. अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता या सामन्यातील तोच फलंदाज यावेळी गुरुपरब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सोन्या याला साथ देण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ समाप्त. बिनबाद 1 गडीबाद 17 धावा धावफलकावर. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. पहिल्या मॅजिक पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 56 धावांचा पाठलाग करताना एक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ. 1 गडीबाद 17 धावा धावफलकावरती. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं विचार विनिमय होतोय. दुसरा कुठचा गोलंदाज असेल षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होईल. मॅजिक पॉवर प्ले मध्ये ज्या धावा निघाल्या त्या धावांची उणीव भरून काढावी लागेल ती दुसऱ्या षटकामध्ये. तर दुसऱ्या बाजूने आघाडीचा विनीचा फलंदाज सोन्या आणि सोन्याला साथ देण्यासाठी गुरुपरब त्याला कशा प्रकारे साथ देतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. सामना थोडंसं दूर पाहायला मिळतोय. धावसंख्या ही 55. 56 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि 56 धावांचा पाठलाग नसेल तर या स्पर्धेतल्या फायनल मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल तो दोन्ही संघांचा. एका बाजूला गणेश कृपा बंडवाडी त्यांचे चाहते त्यांचं लक्ष त्यांच्या वाडीचं लक्ष आज या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेवरती नजरा खिळल्या असतील. दुसऱ्या बाजूला जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. सेमीफायनल दबाव तर दोन्ही संघांमध्ये असेल. अर्थात दबावामध्ये तुम्हाला तावून सुलाखून निघावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ असेल. अर्थात या सामन्यामध्ये जर चमकदार कामगिरी केली वर्षाच्या 365 दिवस चर्चा होईल कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. इथून परतीचे पूर्णपणे दोर कापून टाकलेले आहेत. एकतर लढावं लागेल नाहीतर तुम्हाला इथून माघारी परतावं लागेल. बंटी 3 षटकांनंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाईल तोपर्यंत पाणी घेऊन जाऊ नका. अर्थात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. बंटी गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं यावेळी सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डावे साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये खेळायचा प्रयत्न. मिड विकेट वरती प्रयत्न फसलाय. सुरेख झेल म्हणावं लागेल. दुसरा गडी बाद होताना दिसतोय जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाचा. साठी सूचना असतील. तुमचा 12वा खेळाडूच मैदानात प्रवेश करेल याची आपण नोंद घ्या. अन्यथा मंडळाकडून आपल्याला पेनल्टी दिली जाईल. 2 गडी बाद होत आहेत 17 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात अतिशय सुरेख धावगती राखले गेले मात्र नंतर 2 गडी बाद होताना दिसत आहेत जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाचे. अर्थात भागीदारी खूप महत्वाची असेल. 56 धावांचा पाठलाग. अर्थात आघाडीचा विनीचा फलंदाज सोन्या एका बाजूला आणि त्याला साथ देण्यासाठी
गुरुपरब आणि गुरुपरबला साथ देण्यासाठी प्रफुल्ल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यावेळी बंटी सफलता प्राप्त करतोय. नक्कीच आत्मविश्वास दुणावला जाईल गोलंदाज बंटीचा आणि त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बराच दूर शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. मिडॉनला पार केल्यानंतर लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने 18 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना कोण जिंकेल? एका बाजूला गणेश कृपा बंडवाडी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ. आज दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल या सामन्यामध्ये की फायनलमध्ये कुठच्या संघाने प्रवेश करावा. सांघिक कामगिरी कमीत कमी चुका कराव्या लागतील या सामन्यामध्ये. ज्या संघाच्या जास्तीत जास्त चुका होतील तुम्हाला परतीचा रस्ता पकडावा लागेल. डुअर डायचा सामना असेल. करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो. बंटी यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या डावे साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शफल झाला होता. अर्थात चेंडू टोलवायचा डीप फाईन लेग डीप लॉंग लेगच्या दिशेने. प्रयत्न राहताना दिसतोय. प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. चेंडू मधल्या इष्टीवरनं निघून जातोय. यष्टीरक्षक गणेश याच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा निघाल्या त्या धावांवरती अंकुश लावण्याचं काम बंटी हा गोलंदाज करताना दिसतोय. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू अर्थात खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांदा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येत बदल झालाय. 19 2 गडी बाद 56 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाकडनं. हलक्यात चेंडू स्टिअर केला जातोय. पॉइंट क्षेत्ररक्षक थोडासा चाचपडतोय. एकेरी धाव यावी पूर्ण झाली. दुहेरी धाव संख्येकडे प्रयत्न होता मात्र नकार देतोय नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज. कारण क्रिकेट म्हटलं की ताळमेळ खूप महत्वाचा असतो. तो ताळमेळ इथं मात्र जुळलाय आणि एकेरी धाव संख्येने 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे दोन्ही फलंदाज सोन्या प्रवीण हे बाद झाले. मोठे फटके खेळले तरी मात्र संयम ढळला मनावरचा आणि मोठ्या फटक्यांच्या आहारी जाताना 2 महत्वपूर्ण गडी बाद झाले आहेत जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाचे. यावेळी फुलर लाईनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चकवतोय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गणला जातोय. बंटी मात्र गोलंदाजी मधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि अवघ्या 3 धावा खर्च करताना दिसतोय या गोलंदाजीवरती. अख्खूट टप्प्याचा चेंडू बॅक ऑफ द लेन खेळण्याचा अंदाज चुकला जातोय फलंदाजाकडनं. चेंडूचा प्रवास गलीच्या दिशेने. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 21 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धावसंख्या धावगती पाहिली तर 10ची सरासरी आणि 21 धावा धावफलकावर जोडले जात आहेत. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि प्रफुल्ल आणि गुरुपरब किती धावांचं योगदान देत आहेत. प्रफुल्ल खेळतोय 2 धावांवरती आणि गुरुपरब खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. 18 चेंडू 34 धावा हे विजयाचं समीकरण असेल. अर्थात 18 चेंडूंवरती 34 धावांचा पाठलाग होतोय की दुसऱ्या बाजूने बचाव केला जाईल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं. काय घडतंय या सामन्यामध्ये आज नक्कीच प्रेक्षकांची उत्कंठा या सामन्यावरती असेल. सामना कोण जिंकेल दोन्ही वाडीचं लक्ष असेल. घर बसल्या या यूट्यूबच्या माध्यमातून आणि मैदानावरही या नजरा खेळल्या असतील या सामन्यावरती. जीवाची घालमेल करणारा हा सामना. कारण 1 पाऊल फायनलमध्ये कोण टाकेल आणि 1 पाऊल तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. सेमीफायनल उपांत्य फेरीची मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासारडे नाग सावंतवाडी आयोजित नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजची अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमधील स्पर्धेतील पहिला सेमीफायनल. एका बाजूला जय हनुमान उत्तर गावठण विरुद्ध गणेश कृपा बंडवाडी. नेक्स्ट सेमीफायनल दुसरा सेमीफायनल सामना असेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी विपक्ष नाग सावंतवाडी असंघामध्ये. दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचं आहे. नाणेफेक होईल मान्यवरांच्या शुभ असते.
राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलिनचा चेंडू मिड ऑफला पार करतोय, येतोय लॉंग ऑफ वरती. पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी होताना दिसतंय. अर्थात दुसरी धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त झाली आणि धाव फलक एकने पुढे सरकताना दिसतोय. 22 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण असेल 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं सूरज पाताडे. मध्यम गतीचा गोलंदाज अर्थात पंचांच्या डावे साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू ब्लॉक होल वाईडेश यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फलंदाजाकडे उत्तर न होतं. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली आहे ती दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 23 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 16 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. चेंडू जसे कमी होतील दबाव वाढत जाईल हळूहळू आणि दबाव दूर करायचा असेल तर दबावामध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. इथं मात्र संधी नसेल पराभूत संघाला. सूरज दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची किनार, यष्टीरक्षकाचा इथं सहारा मिळताना दिसतोय आणि विकेट नंबर 3 जयनुमान उत्तर गावठण संघ तिसरा गडी बाद. फुल्ला माघारी परतावं लागतंय तर नवीन फलंदाज पेंट्या हा मैदानात जाताना दिसतोय. गुरु परब याला साथ देण्यासाठी सूरज दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑफ वरती अर्थात उंची झेपावत दुसरी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. सुरुवातीला वाटलं होतं की दुहेरी धाव पूर्ण होणार नाही, अर्थात शेवटच्या क्षणी इथं मात्र भाग मिल्का भाग या युक्तीप्रमाणे दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचली 25 धावा धावफलकावरती. अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक येतोय झेल खाली. विकेट नंबर 4 जय हनुमान उत्तर गावठण संघ यावेळी संकटात सापडताना दिसतोय या मैदानावरती. क्रिकेट संघ 56 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. चौथा गडी बाद होतोय. आघाडीची विनीची जोडी सोन्या आणि प्रवीण बाद झाल्यानंतर फलंदाजांना मैदानावरती स्थिर सावर व्हायला देत नाहीत गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाचे गोलंदाज. अर्थात क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, धिटाईने सामना करावा लागेल. गोलंदाज यावेळी प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत. अर्थात सूरज यावेळी पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू डाव्या यष्टीवरचा खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. डावी यष्टी वाकवली जात आहे आणि 5वा गडी बाद होतोय. जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाचा आल्या पावले माघारी परतावं लागतंय.
सेमीफायनल दत्तकृपा भोगले पारकरवाडी विपक्ष नाग सावंतवाडी असंघ दोन्ही कर्णधार या नाणेफेक होईल किंग्स ऑफ टॉक्स मध्ये. दत्तकृपा भोगले पारकरवाडी कर्णधार संदीपजी केसरकर आपण यायचं आहे. नाग सावंतवाडी असंघाचा कर्णधार उपस्थित होतोय. स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल आणि स्पर्धेतील पहिला सेमीफायनल आपण सामना पाहतोय. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 25 5 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ होता त्यावेळी 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता होती आणि काय सुंदर गोलंदाजी केली सूरजने. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. अतिशय अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल सूरज पाताडे या गोलंदाजाची. सन्मानश्री मिलिंदजी मिस्त्री यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होईल. सेकंड सेमीफायनल स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना. एका बाजूला दत्तकृपा भोगले पारकरवाडी त्यांच्या विरोधात नाग सावंतवाडी असंघ. गुरुपरब आणि नॉस रॅकेटवरती सिद्धेश ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. बंटी यावेळी वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 31 धावा. यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर, चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळतंय जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाला आणि बऱ्याच वेळानंतर स्थिरावलेली धावसंख्या यावेळी मात्र 26 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अंदाज चुकला जातोय. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने 6वा गडी बाद होताना दिसतोय जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ या सामन्यामध्ये. सन्मान श्री प्रदीपजी तळेकर यांचं आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन व्हावं. सन्मान श्री प्रदीपजी तळेकर. यावेळी जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ मैदानावरती संकटात सापडताना दिसतोय. संकटमोचक फलंदाजीची अति आवश्यकता असेल जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाला. 6वा गडी बाद माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश अर्थात फलंदाजी मधना कशा प्रकारे संदेश देतोय याकडे पाहणं औत्सुक्याचं राहील. बंटी वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक हाताळताना दिसतोय. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ अर्थात पकड मजबूत करताना दिसतोय गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूने प्रति हल्ला पलटवार करावा लागेल तो जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाला. या सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागणार नाही, मात्र प्रयत्न करावे लागतील. बॅटची किनार यष्टीरक्षक दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपताना दिसतोय. 7वा गडी बाद होताना दिसतोय. जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे जय हनुमान उत्तर गावठण संघाची. माघारी परतल्यानंतर जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाकडनं. कुठंतरी संयम दाखवण्याची गरज होती. सोन्या प्रवीणला ती चुकी झाली आणि चुकी खूप महागात ठरली, कारण त्यानंतरचे फलंदाज हे माघारी परतताना दिसत आहेत. 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय.
28 धावा धावफलकावरती 7 गडींच्या मोबदल्यात. समीर आणि सिद्धेशची जोडी मैदानावरती. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती, डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं शतरक्षक आलं होतं, मात्र यावेळी अंदाज चुकला जातोय. 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यात. आक्रमण करावं लागेल जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर आक्रमण, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकताच हे बचावात्मकचं साधन असू शकेल या सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, कमजोर फटका, चेंडू जमिनीला घरंगळत येतोय, लॉंगांवरनं शतरक्षक वेगाने जातोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 31 7 गड्यांच्या मोबदल्यात. सन्मसे साहिल साटम यांच्याकडनं पारितोषिक पुरस्कृत होत आहे. भैया याच्यासाठी प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज बंटी यावेळी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय डावकर शैलीच्या फलंदाजाला. फुलरलेनचा चेंडू लॉंग ऑफ वरती, ताकदवान फटका, सुरेख झेल म्हणावं लागेल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडला. एकेकाळी वाटत होतं की चेंडू सीमारेषा पार करेल, मात्र संभाव्य षटकाराला झेलामध्ये रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. झाली आहे दत्तकृपा भोगले पारकरवाडी विपक्ष नाग सावंतवाडी असंघ, ज्याने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल तर क्षेत्ररक्षण करावं लागेल दत्तकृपा भोगले पारकरवाडी क्रिकेट संघाला. स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना पाहतोय. एका बाजूला पारडं जड होत आहे, जे प्रेक्षक आहेत ते सीमारेषा जरा सोडून मागे बसायचं आहे. खेळाडूंना किंवा क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्या. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता, हे समीकरण जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघासाठी. टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती, पहिली धाव वेगाने पूर्ण केली. अर्थात दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळत नाही. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत 24 धावा, म्हणजे आक्रमण आणि आक्रमण. शेवटचं षटक हाताळलं जात आहे. अर्थात लक्ष्मण या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. अर्थात एकेरी धाव यावी पूर्ण झाली आणि जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ अर्थात देहबोली सांगून जात आहे की हा सामना त्यांच्या हातून निसटताना दिसतोय. येणारे 4 चेंडू बनवायचे आहेत 23 धावा, म्हणजे 4ही चेंडूंवरती 4 मोठे फटके हे अति आवश्यक असतील जय हनुमान गावठण संघाला. यावेळी चेंडू चकवतोय, विजयाचं समीकरण बदललं जात आहे, पारडं जड होत आहे. एका बाजूला तराजू वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला पारडं खाली जाताना दिसत आहे, म्हणजे गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ या सामन्यावरती पकड मजबूत करताना दिसतोय. लक्ष्मण रायठम ओव्हर द विकेट, खोलवट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा, लॉंगनवरती क्षेत्ररक्षक सापळा, गडी बाद होतोय जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाचा 8वा.
प्रथम पातळे मित्रमंडळ यांच्याकडनं पारितोषिक येतंय जो झेल टिपला सागर चव्हाणने त्या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. यश आणि विकास ही शेवटची जोडी मैदानावरती असेल. जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी केली होती. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाने 55 धावा जमवल्या. 56 धावांचा पाठलाग करताना अर्थात तो पाठलाग पाहायला मिळत नाही जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाकडनं. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाचे. यावेळी कव्हर पॉइंट वरती चेंडू अडवला जातोय. बरंच अगदी चित्र स्पष्ट होताना दिसतंय या सामन्यामध्ये. अर्थात फायनलच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. शेवटचा चेंडू असेल आणि अगदी एक पाऊल मागे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चेंडू मधल्या यष्टीवरनं निर्धाव गणला जातोय. मोठ्या दिमाखात या स्पर्धेची पहिली अंतिम फेरी गाठताना दिसतोय गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. मनपूर्वक अभिनंदन असेल तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान उत्तर गावठण संघाचं आव्हान समाप्त होताना दिसत आहे. अर्थात सेमीफायनल सामना होता आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी चुका कराव्या लागतील. ज्या संघाच्या कमी चुका झालाय तो संघ इथं विजयी ठरताना दिसतोय. अर्थात गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ फायनल मध्ये प्रवेश करताना दिसतोय.